हाय गाईज, गुड मॉर्निंग. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आता आम्ही चाललो आहे श्रीनगरला वंदे भारत ट्रेन. हर्षू सोना हाला हाल निघत आहे वैष्णव देवीच्या. लागलीच आहे. सर्विस ट्रॅक भरून गेला स्टेशन वंदे भारतचा. हे आमचं ग्रुप सेंटर. तुम्ही बघू शकता अजून ट्रेन चालूच नाही झाली. आम्ही बाहेरच थांबलोय त्याच्यासाठी. बघा टायटल चालू आहे. ट्रेन उभी आहे अजून, तिचे डोर खुलले नाही झाले कारण की टायमिंग आहे त्याचा काहीतरी निघायचा फिक्स असा. आम्ही चाललोय पण उभं राहिलोय. गाडीचे दरवाजे उघडेल तसं आम्ही मध्ये बसू. बसताना तुम्हाला दाखवूच. बघा ओपन झाली ट्रेन. सगळे सेट होते. बसलो आता आपल्या डब्यांमध्ये. बघा आधी प्रिया माझ्याकडे एवढे राहायला लागली. मग मी असं त्याच्या पोरांचं बिकच पटलं चालू असं काहीतरी चालू लाईट वगैरे छान वाटतं. मस्त आता चालू व्हायची वाट बघावं लागेल तरी चालू होईल. कशी दिसते छान. याचं सुरू आहे काहीतरी. नाही म्हणतो तो डायरेक्ट. जे करील ते काढेल तरी मी फोटो व्हिडिओ त्याचे पळत जळत. हो ना मॅडम. रोहनाची हक्कू मॅडम तिचे पोरं आशू. सगळी ट्रेन भरली. बॅगा तर बघा बॅगा बॅगा एका बॅगा त्या मोठ्या 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 बॅगा आहे डायरेक्ट. ट्रेन चालली आहे आता. ट्रेन चालू झाली आहे आता. माझ्या इशाऱ्यावर राहिला आहे आणि लागत नाही त्याला. सर्दी खोकला झाला. वैष्णव देवीने डायरेक्ट रस्ता जाम केला होता आणि सर्दी खोकला बी जाम केला आहे आम्हाला. रिटर्न चालल्याची फिलिंग आहे कारण की ती रिटर्नच चालली उलट्यासाठी. वा 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 नाव आलं. पहिले ते बॉर्डरची बॉर्डर लागली. आता ते न्यूजपेपर देत आहे. बघा न्यूजपेपर आला आहे. हर्षू पेपर वाचून घे. पेपर वाचून घे. पास पहुंचने वाले हैं. अंजुल खड़गपुर इंजीनियरिंग की विशेषता का एक अद्भुत नमूना है. इसमें 193 मीटर ऊंचा एक उल्टा वायु आकार का तोरण है जो नदी तल से 396 केबलों द्वारा समर्थित. यह अभिनव संरचना रेल इंफ्रास्ट्रक्चर में एक अभूतपूर्व उपलब्धि का प्रतिनिधित्व करती है. इसकी एक झलक पाने के लिए तैयार हो जाइए क्योंकि हम जल्द ही इसे पार करने वाले हैं. Dear passengers, we are about to approach the Anjul Khat Bridge, India's first cable-stayed railway bridge. The Anjul Khat Bridge is a marvel of engineering brilliance. It features a single inverted
wide, pylon standing 193 meters high with अंजी खटपुल इंजीनियरिंग की उत्कृष्टता का एक अद्भुत नमूना है। इसमें 193 मीटर ऊंचा एक उल्टा वाई आकार का तोरण है जो नदी तल से 331 मीटर ऊंचा है। 96 केबलों द्वारा समर्थित यह अभिनव संरचना रेल इंफ्रास्ट्रक्चर में एक अभूतपूर्व उपलब्धि का प्रतिनिधित्व करती है। इसकी एक झलक पाने के लिए तैयार हो जाइए क्योंकि हम जल्द ही इसे पार करने वाले हैं। बघू शकता तुम्ही सिक्युरिटी किती टाईट आहे इकडे, कंटिन्यू पोलीस फिरत राहतात. बघायला ईशानला बाहेरचं दिसत नाही ना. ईशो ईशान बघ धरणार आहे संध्या. अभी नहीं, अभी तो रियासी स्टेशन आ रहा है, अभी नहीं है. आम्हाला जो ब्रिज बघायचा होता, आम्हाला वाटलं तो ब्रिज आहे पण तो त्याच्या पुढे होता. त्याच्यावरनं आमची मचमच चालली होती पण हा रियासी स्टेशनचा ब्रिज पूल होता. आम्ही म्हणतो गेला नाही तो मला म्हणतो माझ्यासोबत पैंज लाव, वर्षातून एकदाच कपडे घ्यायचे म्हणून. मी कशाला वर्षातून एकदा, मी तर दररोज कपडे घेईन दररोज. बोल ना. हे बघा सर्विस जेवण आलं, नाश्ता आला, सॉरी नाश्ता आला आम्हाला. आता जो ट्रेन कडून तिकिटाचे पैसे घेतलेले राहणार वंदे भारतचे बघा. 70, 71, 72, 70 से 77 बस तो एक ही होता है, बाकी सब आम्ही सर्व ज्या ब्रिजसाठी वाट बघत होतो फायनली तो ब्रिज आला, आयफेल टावर म्हणून. तर तुम्ही पण बघा आमच्यासोबत. चला मी तुम्हाला दाखवते ते टावर. It's taller than the Eiffel Tower and spans 1,315 meters. This robust structure can withstand extreme seismic and weather conditions, ensuring a safe journey. Get ready to catch a glimpse of it as we are soon going to cross it. बघ चालू फोटो घे ना फोटो. अगं चालून जाऊ जाऊ दे, फोटो घे. बघ आला बघ. हाय इथे आमच्या दोघांची थोडीशी मचमच चालली होती चहा पाण्यावरनं, चहाची टेस्ट कशी वगैरे आणि अजून नाश्ता येईल त्या विषयावरती आम्ही किचकिच करत होतो. बघा तुम्ही त्यांनी नाश्ता आणला आहे. त्यात ऑप्शन आहे पोहे आणि चनापुरी. अभी चनापुरी 2 चनापुरी और 2 दूसरा कटलेट टाइप. हाँ 2 चनापुरी और 2 दूसरा. काय मग बघू शकता तुम्ही. खोललं ते ओपन करणार, ओपन करते म्हणून मी काढत होते. ट्रेन चाललं ना भाऊ. मस्त अशी चनापुरी भेटली होती आम्ही वंदे भारतमध्ये. ब्रेकफास्ट एकदम मस्त होता, पोहे कटलेट पण छान होते. चला तर मग नाश्ता करूया आता. मी तेच म्हटलं यांना केक नव्हते आले. आता काश्मीरमध्ये पोहोचायला आलो आहे. बघू शकता तुम्ही. बरं याचा अर्थ पुढे किती असेल सांगू नाही शकत. मी तिथे गेल्यावर तिकडची डिफरंट बर्फामुळे ते पत्रेच टाकले आडवे तिडवे. बघू शकता तुम्ही. पोहोचण्यात आहोत आम्ही.
बनिहाल 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 त्यात पोहोचले. फायनली ज्या गोष्टीसाठी चाललो होतो ते दिसण्यासाठी सुरुवात झाली. म्हणताना काश्मीर स्वर्ग आहे असा, तर आम्हाला जन्नत दिसायला लागली होती. खूप सारा बर्फ दिसायला लागला होता. इथून स्टार्ट झालेला होता. आमच्या साईडला होता, आजूच्या साईडला नव्हता. बघा तुम्ही, बर्फ बघून फार भारी वाटायला लागलं होतं. कुठेतरी समजलं बुवा नाही बर्फ असेल, कारण की सीझन नव्हता. आम्ही जाण्याच्या आधीच 15 दिवस आधी स्नोफॉल होऊन गेली होती. आम्हाला वाटलं बर्फ भेटतो नाही भेटतो, पण इथूनच दिसायला लागला याचा आता बर्फ होता. शुरू में उनको अभी खोखला हो गया, टांगे खोखला खोखल के उनका पूरा शरीर सब खोकला झालाय, सर्दी खोकला, लय मस्त. लय थंडी इकडं, लय थंडी, लय बर्फ, लय बर्फ. इशू बर्फ इशू. बघा तुम्ही किती बर्फ. बघा किती मस्त व्ह्यू आहे हा, बघू शकता तुम्ही. किती छान नजारा आहे. बोल, किती छान नजारा आहे. गोजी गोल्ड, बघा बघा, काजी गोल्ड, काजी गोल्ड. बघू शकता तुम्ही किती भारी वाटतंय. चला मग तुम्ही पण कधी येता या सर्वांनी लवकर लवकर बर्फ खेळायला. बर्फ काय इशू काय? हो बर्फ आहे, बर्फ आहे. बापरे, साप 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 पण आहे. अरे बापरे, बर्फ संपला आता बर्फ. आता चालू झाले काश्मीरचे घर. बघू शकता तुम्ही काश्मीरचे घर. आवाज खराब झालाय. ये हसी वादियाँ, ये हसी वादियाँ, ये खुला आसमां. पहाड़ों में दिल की कली खुल गई, मुझको तू जो मिले हर खुशी मिल गई. बघू शकता ईशान यांच्यासोबत बोलतोय. हे सोल्जर आहे इथे ट्रेनचे रक्षक म्हणून. ईशानचं त्यांचं कन्व्हर्सेशन चालू आहे असं बोलताय ते. We are about to reach our destination, Srinagar. चला तर आता आम्हाला उतरायचं आहे. ट्रेन आता थांबणार आहे. आम्ही उतरलो आहे आता श्रीनगरला. आता आम्ही जाऊ आमच्या हॉटेलकडे. ट्रेनने असं उतरून गेलो पटकन. मी येऊ राहिले मागची सीटर. बघा हे आहे श्रीनगरचा नजारा. मस्त व्ह्यू आहे हा. उन्हाळ असून पण सगळं थंडीसारखं आहे. मी तेवढी नरम गरम झाले तर काय सांगू. या बाई हर्षी श्रीनगर. कशाचा मोर्चा? बोट हाऊस वगैरे. इथून बोट हाऊस
अगं दालिया चालू झालंय पण मग पुढे येते. मला फार भारी वाटत होतं. फायनली आम्ही काहीही करून काश्मीरमध्ये पोहोचलो. मस्त खिडकीत नवीन नजारा बघत होते. हवा पण खूप छान होती, मोकळी होती. पण माझी तब्येत आधीच थोडी खराब होती, त्यामुळे थोडासा मला सर्दीचा इश्यू होत होता. बाकी आपलं दुसऱ्या दिवशी ट्रेनचं डिस्कशन चालू होतं. पुढे आम्ही ऐकायचं काम करत होतो मागे. पुढे जाऊन मार्केट स्टार्ट झालं होतं काश्मीरचं, म्हणजे श्रीनगरचं. काही दुकानं वगैरे 11:30 वाजले होते, तरी पण दुकानं चालू झाले होते. मग मी काय ते बघायचं काम करत होते. आवडलं तर थांबायचं, नाही आवडलं तर पुढे चाललं जायचं. तर माझ्यासोबत तुम्हाला मी तिकडची दुकानं दाखवत आहे, तर तुम्ही बी बघू शकता काश्मीरचं वातावरण कसं आहे, काय आहे. तुम्ही बघू शकता आता आम्ही फिरायला निघालो आहे. तुम्ही इकडच्या मार्केटला बघा किती गर्दी झाली. आम्ही आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती, खूप कमी गर्दी. हिला माझा मोबाईल हरवायचं टेन्शन आहे. मी काय करू आता? बघू शकता हाय गाईज, माझा ब्लॉग इथेच एंड होतो आहे. मी पुढची व्हिडिओ नाही काढू शकले कारण माझं मोबाईलचं स्टोरेज फार फुल झालं होतं. तर मी काश्मीरचा व्हिडिओ बस इथपर्यंतच काढू शकले. चला तर मग बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.